खरोसला असो नाही दुर्शेला असो नाही तर रायगडला असो म्हणजे रानमेवा सोडायचा नाही काय छान सोडायचा नाही. हे आपले पेन दादरचे शिवभक्त आहेत. जवळपास 30 तारखेपासून चालत निघालेले आहेत आणि महाराजांच्या राज्याभिषेकाचा सहभाग घेण्यासाठी ते तत्पर आहेत. शिवराज्याभिषेक हा एक रायगडाने अनुभवलेला एक सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजेच महाराष्ट्राच्या इतिहासातील नाही तर भारताच्या इतिहासातील एक सर्वश्रेष्ठ लक्षणीय घटना आहे. 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. 3 मन सोन्याचे म्हणजे 56,000 किमतीचे छत्र देवीला अर्पण केले. मित्रांनो, सध्या आपण पाचाडला आहोत. इथेच आपल्या राजमाते जिजाऊंचे समाधी स्थळ आहे. तर इथूनच त्यांचं आपण दर्शन घेऊन रायगडी जाऊ. 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवार या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मित्रांनो, बघू शकता तुम्ही जवळपास आता 350 महाराजांचा राज्याभिषेक होऊन 350 वर्षे झाली. तरी शिवभक्तांचा तेवढाच प्रतिसाद आणि तेवढाच सहभाग आपल्याला पाहायला मिळते. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर यांनीच आपल्या रायगडाचे बांधकाम पूर्ण केले आणि आत्ताच्या इंजिनियर्सना फिकं पाडावं असं एक बांधकाम आहे. आज शिवराज्याभिषेक दिन 2 तारखेला आहे आणि आज राजे जाऊन 350 वर्ष झाले आणि त्यावेळेचं बांधकाम बघा. हा लोखंड त्यावेळची कडी अजूनपर्यंत जशीची तशी आहे आणि आजचं लोखंड आजचा आपण जो वापरतो आपल्या घराला 1 वर्षानंतर खराब होतोय, पण हा 3.5 वर्ष जसे तसा आहे. म्हणजे किती मजबूत असेल हा बांधकाम. याच्याने तंबू कसे आपल्या ही लाकडं या भिंती होत्या, वरून तंबू याला बांधायची
याला बांधायचे, आपण कसं तंबू बांधतो ना त्या काड्यानं बांधायचे. हो या काड्याचे बघ ना, तू विचार करण्यासारखी गोष्ट तू सांग आधी. आजला आपण बिल्डिंग काय लोखंड आताचं काय तेच ना. आज आपण जर बिल्डिंग बांधली तर ती बिल्डिंगचं आयुष्य फक्त 10 वर्ष, 10 ते 20 वर्ष, आणि आज 350 वर्ष होऊन गेले तरी त्या काड्या जशा तशा प्रतिष्ठान विक्रोळी आपण फळ घेऊन या. दूरदृष्टी प्रतिष्ठान विक्रोळी मुंबई. अभि मावळे बोरवळी चला भाकरवडी आपण महाराजांच्या चरणी अर्पण करा. आपला कट्टा तयार राहा. आपला कट्टा तुम्ही कचोरी हा जिन्नस आणलेला आहे. आपला कट्टा ठेवा इकडे आणि हा मंडळ खाली गेल्यानंतर तुम्ही यावरती. चला आपला कट्टा कचोरी आपण तुला जाण्यासाठी या. आपला कट्टा चला. आपला कट्टा कचोरीने ही तुला होणार आहे. आपला कट्टा ऐरोली. चला या. अनेक वर्ष आपला कट्टा सुद्धा या रायगडाच्या राज्याभिषेकाच्या महोत्सवात फार महत्वाची कामगिरी बजावत आहे. वाडेश्वराचं पूजन ही संस्था करत आलेली आहे. आपला कट्टा युवा मंच मुंबई चिक्की आपला जिन्नस आहे. युवा मंच तयार राहायचं आहे. युवा मंच चिक्की आपण तयार राहायचं आहे. ओके ओके. युवा मंच मुंबई चला चिक्की घेऊन आपण आपला जिन्नस घेऊन या. महाराजांच्या चरणी नतमस्तक. युवा मंच मुंबई कांदिवली येथील ही संस्था गेली अनेक वर्ष या राज्याभिषेक समारोहामध्ये आहे आणि त्यांचं शिवकार्य सातत्याने चालू आहे. विक्रमगड तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांकरता सतत अन्नधान्य शालेय साहित्य याचं पुरवठा आणि वाटप ही संस्था करत असते. त्यांची ही शिवसेवा. सन्माननीय शिवभक्त रंबाजी सखाराम पोखरकर खारघर नवी मुंबई आपण पर्यंत त्या शिवकल्याण राजाचं हे योगदान आहे. खरं तर एक चांगला उपक्रम आहे या शिवभक्तांचा. रंबाजी सखाराम पोखरकर हे या राज्याभिषेकामध्ये असतात आणि त्यांचे सुपुत्र ही तुला करत आहेत. खूप छान उपक्रम आहे. वह्यांनी तुला होते. या वह्या गती विद्यार्थ्यांना या परिसरातील वाटल्या जाणार आहेत. शिवदुर्ग ग्रुप ठाणे चला आपण खजूर हा जिन्नस आणलेला आहे. शिवदुर्ग ग्रुप ठाणे आपण खजूर हा जिन्नस घेऊन या. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. शिवमावळा समूह खडीसाखर आपण जिन्नस आणलेला आहे. शिवमावळा समूह चला झालं का. ओके. राजमुद्रा हायकर्स मोतीचूर लड्डू आणलेले आहेत त्यांनी. चला मोतीचूर लाडू. सर्वांना सूचना आहे अजून जिन्नस अर्पण करायचा आहे. तत्पूर्वी सूचना आहे की यानंतर गोंधळाचा याच ठिकाणी कार्यक्रम होईल. तत्पूर्वी गोंधळाची तयारी करण्याच्या अगोदर इथे समोर खाली सोलापूरचे जे वारकरी संप्रदायाचे आपले मंडळी आलेले आहेत ते वारकरी संप्रदायाची इथे एक भव्य पताका नाचवण्याचं काम करणार आहेत थोड्या वेळाने. राजमुद्रा हायकर्स
बदलापूर हे सुद्धा अनेक वर्ष या संस्था गेली अनेक वर्ष राज्याभिषेकासाठी कार्यरत आहे आणि त्यांनी केलेलं हे तुलादान आहे. या तुलादानामध्ये यानंतर मावळा संघटना मोतीचूर लड्डू, मावळा संघटना मोतीचूर लड्डू. चला विनंती आहे आपण या गोंधळाचा कार्यक्रम होईल, परंतु गोंधळाची तयारी करण्याच्या अगोदर समोर आपण सोलापूरचे वारकरी संप्रदायाची मंडळी आपल्या सोबत भक्तिमय वातावरण तयार करतील. मी अनाउन्समेंट केल्यावरच यापुढे अजून काही आहेत वारकरी संप्रदाय. आपण थांबा जरा थांबा, मी अनाउन्समेंट करीन, फक्त सूचना म्हणून सगळ्यांना जागृत केलेला आहे. मावळा संघटना रायगड मोतीचूर लड्डू. ओके, सर्वांनी श्रीकल्प ब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमान योगी जाणता राजा श्रीमद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर छत्रपती संभाजी महाराज की शिवबा की जय बोलो, संभा की जय बोलो. हर हर चला चला, वंदे भारत माता की. पुढचा ग्रुप येणार आहे. चला आपण व्यासपीठ खाली करा. श्रीकल्प पुरोहित ग्रुप घाटकोपर अंबावडी यांनी आणलेले आहे. राज पुरोहित आहेत हे सगळे जण. आपल्या रायगडावर होणाऱ्या ज्या पूजा संपन्न होतात त्या पूजा संपन्न होण्याकरता असलेला हा पुरोहित वर्ग त्यांनी सुद्धा महाराजांच्या तुलादानाकरता अंबावडी आणलेली. दरवर्षी शिवराज्याभिषेक ज्या गुळ आणलेला आहे, तर या शिवमावळा प्रतिष्ठान सौ भारती अनिल सकपाळ आपला जिन्नस घेऊन या. हा शिवमावळा प्रतिष्ठान आहात का तुम्ही? या शिवन तुलादान. लाईन लावून तो प्रसाद भेटला जाईल. कोणीही गडबड करू नका. आणि वारकरी मंडळी तुम्ही आता समोर या, कोणीही जाऊ नका. वारकरी
आपल्याला पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं रायगडवर येऊन कीर्तन करण्याचा आपल्याला योग प्राप्त झाला। या ठिकाणी असं सांगावं लागतं की ईश्वराने आम्हाला जन्म दिला तो केवळ आणि केवळ रायगडवर कीर्तन करण्यासाठीच दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण स्वराज्याची स्थापना करून तुम्हा आम्हावर आबाल वृद्धांवर धर्मावर होणारे आघात ज्यांनी बाजूला काढण्यासाठी आपलं कुटुंब पाहिलं नाही, त्यांची धर्मनिष्ठा, स्वराज्यावर असलेलं प्रेम आणि त्यांच्याकडे असलेला त्याग जर विचारात घेतला तर आपण त्या पात्रतेत बसू शकत नाही। पण रायगडवर येऊन इथल्या प्रत्येक कणाकणामध्ये असलेल्या शिवरायांच्या निष्ठेला आपण वंदन जरी केलं तरी आपल्या जन्माचं सार्थक होईल। आपण जन्माला आलोय, जन्माला आल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आपलं कुटुंब पाहायचंय, पण कुटुंब पाहत हे आमचं अधिष्ठान आहे। रायगड हेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। या भूमिकेतून आपण जर रायगडकडे पाहिलं तर आपल्या मनातून इतिहास कधीच बाजूला जाणार नाही। आणि म्हणून रायगडवर आल्यानंतर इथली जी स्वच्छता आहे ती सांभाळण्याची आपली सर्वांची जबाबदारी असणार आहे। वास्तविक पाहता हे सांगण्याची आवश्यकता नाही, आपण जसं घरी राहतो तसं रायगडवर वावरलं पाहिजे, परंतु हे सांगावं लागतं। स्वच्छतेचं सांगत असताना आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा इथल्या प्रत्येक कणाकणामध्ये शिवराय आहे, त्यामुळे बोलताना सुद्धा आपली इथली भाषा, इथलं बोलणं, कुठं का रायगडवर आपण जाईना तिथलं बोलणं हे आपलं आदराचं, प्रेमाचं आणि याच अनुषंगाचं जर असेल तर तो खरा आपला रायगडचा राज्याभिषेकाचा दिन हा साजरा केल्याचं आपल्याला श्रेय मिळेल। नेहमी सांगत असतो कीर्तनामधून की जिजाऊ साहेबांना राजमाता असं संबोधलं गेलं याची लक्षणं मांडली जाते। केवळ मुलाला जन्माला घालणं म्हणजे आई म्हणावं का? मुलाला जी जन्माला घालते तिला मम्मी म्हणावं, जी जन्माला घालून वाढवते तिला आई म्हणावं, जन्माला घालून वाढवून स्वराज्यासाठी देते तिला राजमाता म्हणावं। छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी राजांना ज्यांनी घडवलं अशी राजमाता
या राजमातेच्या विचारातून जे घडले ते छत्रपती शिवराय हे सुद्धा कीर्तनाला बसत असत, कीर्तनाला जात असत आणि त्यामुळे आपण सुद्धा कीर्तनाला गेलं पाहिजे. आपण कीर्तनाला गेल्यामुळे आपल्या मनावर जे संस्कार होतात त्याने मन शुद्ध होतं, सात्विक होतं आणि सात्विक मनातूनच आपण धर्माची सेवा करू शकतो, धर्माचं रक्षण करू शकतो, धर्माचं पालन करू शकतो, शिवरायांची सेवा करू शकतो. सेवा करण्याचा भाव जर मनामध्ये निर्माण व्हायचा असेल तर आपल्याला मनाची शुद्धता करणं ही काळाची गरज असणार आहे. विठ्ठल आणि म्हणून तुकोबारायांचा आणि शिवरायांचा संवाद अनेक अभंगातून पाहायला मिळतो. तुकोबाराय शिवरायांना सांगतात की आपण जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे, तर आपल्या अंतःकरणामध्ये स्वामीनिष्ठा असावी. या स्वामीनिष्ठेसाठी पौराणिक उदाहरण पाहण्यापेक्षा इथं ऐतिहासिक उदाहरण पाहणं हे खूप गरजेचं वाटतं. यामध्ये बहिर्जी नाईक हे स्वामीनिष्ठेचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. शिवरायांच्या या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये 1674 साली ज्या वेळेला राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी अनेकांचा सन्मान केला, पण त्या कार्यक्रमाला बहिर्जी नाईक हे उपस्थित असताना सुद्धा त्यांचा सत्कार करता आला नाही. परंतु माझा सत्कार केला नाही म्हणून बहिर्जी नाईकांनी तिथं कधीही याचा उल्लेख न करता बहिर्जी नाईक स्वामीनिष्ठेमध्ये त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आपण समाजामध्ये सेवा करत असताना शिवरायांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यांच्याविषयी असलेली निष्ठा सांभाळणं हे आपलं कर्तव्य ठरतं. या अनुषंगानं आपल्याला आणखीन चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबार इथं कार्यक्रम अगोदरचे अतिशय दाटीवाटीचे कार्यक्रम होते आणि सुरुवातीला थोडा वेळ झाल्यामुळं संयोजकांसमोर ताण होता, पण त्यातून सुद्धा त्यांनी मधली संधी काळ जशी असते तसा एक वेळ आमच्यासाठी राखून ठेवला. कीर्तन किती वेळ करणं याच्यापेक्षा कीर्तन करण्यासाठी आम्हाला इथं संधी दिली हेच ही आमचं आम्ही परमभाग्य समजतो. विठोबा छत्रपती शिवरायांमुळे आम्हाला कीर्तनाचा, पालखी सोहळ्याचा, सप्ताहाचा, पारायणाचा, भजनाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. कारण अफजल खानाची ज्या वेळेला स्वारी आली आणि ते संकट बाजूला कसं काढावं हा ज्या वेळेला विचार चालू झाला त्यामध्ये त्या अफजल खानाचं पहिलं कृत्य समोर येत होतं ते म्हणजे मंदिरातल्या देवाची तोडफोड करणं आणि मंदिराची नासधूस करणं. मंदिरावर आघात करणं म्हणजे धर्मावर आघात आहे.
आणि म्हणून काही जणांचा प्रश्न असणार आहे, देव मंदिरात आहे का? खऱ्या अर्थानं देव मंदिरातही आहे, हृदयातही आहे. पण हृदयातला सुद्धा देव, मंदिरातला सुद्धा देव आमचा जागा ठेवला तो छत्रपती शिवरायांनी. आपण शिवप्रेमी आहोत. आपण प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिव विचार घेऊन जाण्याचं कार्य आपण हाती घेतलं पाहिजे. प्रपंच कुणीही करतं, करावं लागणार आहे, करायचंच आहे. परंतु ते करत असताना मनामनापर्यंत शिवविचार घेऊन जाताना आपल्या मनातले शिवविचार घट्ट करून इतरांच्या मनामध्ये घेऊन जायचे. त्याच्यासाठी आपलं मन, आपलं हृदय कसं असावं 15व्या अध्यायामध्ये सुंदर असा विचार मांडलेला आहे. आता हृदय हे आपुले श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड व कोकण कडा मित्रमंडळ रायगड यांनी मला पोवाडा गायनाची संधी दिल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज बोलल्यावर जो जय बोले तोच खरा शिवभक्त. छत्रपती शिवाजी महाराज की थोडी सर
या ठिकाणी आदिमाय शक्तीची पूजा होईल. त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरहून आलेली ही जी काय कवड्याची माळा आहे तर या ठिकाणी ही आपल्या मूर्तीला अर्पण केली जाईल. सुरू करा ड्युटी साहेब. या ठिकाणी आदिमाय शक्तीची पूजा करतील. नवीन दाम्पत्यांनी पण या आदिमाय शक्तीची पूजा करायची. आणि आपले पवार साहेब जे आहेत या ठिकाणी या ड्युटीला प्रज्वलित करून आजच्या गोंधळाची सुरुवात आपण करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. Hello, check. Hello.
पण महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र जो आहे, ज्या महाराष्ट्राचं गुणगान अख्ख्या शाहिरांनी गायलं, त्या शाहिराच्या डफावर कडाडणारी ही ढोलकी कशा पद्धतीने असेल ते आज आपण बघूया. खंडेश्वरी गोंधळाला यावे, गुरुजी खंडेश्वरी गोंधळाला यावे, गुरुजी खंडेश्वरी गोंधळाला यावे, गुरुजी खंडेश्वरी गोंधळाला यावे, श्री गणकेश्वरी गोंधळाला यावे, गणवासची गणकेश्वरी गोंधळाला यावे, गणवासची गणकेश्वरी गोंधळाला यावे, गणवासची गणकेश्वरी गोंधळाला यावे, मद्राची खंडेश्वरी मला कार्यक्रम करू द्यायचा आहे फक्त पहिलं काय महाराष्ट्राला लाभलेलं 3.5 शब्दपीठ महाराष्ट्र भूमी ही सर्व संतांची आई तुळजाभवानीच्या नावाने पाऊल पडतो, या जेजुरीच्या खंडेरायाच्या नावाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घंटा उठा, या महाराष्ट्राची संस्कृती कुठल्याही कार्याच्या आरंभी या ठिकाणी गजानन गणपतीचं स्तवन केलं जातं. हे महाराष्ट्र माझा या कार्यक्रमामध्ये मी हे गाणं सादर केलं होतं. सगळ्यांना माहिती आहे तरी पण एकदा सांगतो, अभिषेक जाधव नावाचं माझं YouTube चॅनल आहे, 1 लाख सबस्क्रायबर्स पण आहे, हे सगळं तुमच्यामुळे आहे.
आणि त्या चॅनलवरती हे गाणं मी रिलीज केलं होतं. बघता बघता 1 वर्षामध्ये या गाण्याला मला 2 मिलियन व्ह्यूज मिळाले होत्या. तर ते गाणं आपल्यासमोर आता सादर करतो. जगदंबा माझी पाहुणी आली घरा, आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, आली आली पाहुणी आली घरा,
पालखीत मी रवाना त्यांच्या गोंधळामध्ये सर्व माझ्या धारकऱ्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या राजाच्या चरणी माझी सेवा अर्पण करतो. एका वेळ जास्त घेत नाही, संधी मिळतोय हे देखील माझं एक मोठा क्षण आहे या ठिकाणी. बाकी काहीच मी गाणार नाही, एक राजांना मुजरा अर्पण करतो. माझी मुलगी गाणार आहे, नंतर मी एक छोटेखानी पोवाटा गाईल, नंतर तुमच्या ठेवणीतली 2 शेवटी गाणी गाणार आहे आणि मी थांबणार आहे ठिकाणी.
त्यासाठी गीत म्हणे नाही का पुण्यभूमीवर सह्याद्री पुण्यभूमीवर
एकट्या शिवनेरीवर एकट्या शिवनेरीवर एकट्या पुरंदरावर एकट्या शिवनेरीवर एकट्या पुरंदरावर एकट्या शिवनेरीवर एकट्या शिवनेरीवर एकट्या पुरंदरावर या रायगडावर हाय क्या बात है जास्त सुद्धा दयालशी ही माझ्या राजाची भांडी 9 तारीख होती तिथी मंडळी या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला स्वराज्याचा युवराज माझा स्वराज्याचा युवराज माझा शंभू घोषित एकट्या शिवनेरीवर एकट्या शिवनेरीवर एकट्या पुरंदरावर एकट्या शिवनेरीवर एकट्या पुरंदरावर